लातूर तालुक्यात संध्याकाळी 9 ते 11 टाकळी कुंभकर्ण नावाचं गाव आहे. तिथे कीर्तन केलं आणि कीर्तन करून ते दोन्ही लेकर दोन्ही वाघ निघाले. हो पांडुरंगा छत्रपती, कीर्तन करून जाताना जर असं संकट येत असं, ऑक्सिजन मध्ये जर आमचे भाऊ मरत असतील तर कुठंतरी तुझ्यावरचा भरोसा कमी होते रे. रात्रीच्या 1:30 वाजता ते 2 मृदंग वादक दत्ता महाराज आणि माऊली महाराज आणि त्यांच्यासोबत कीर्तन ऐकायला आलेले प्रसाद नाना म्हणून बोर्डीचे 3 जण गेले. हो पहाटे 4 वाजता फोनची बेल वाजली माझ्या. त्या दिवशी पहाटे धस्कन केलं काळजात. एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला असं? फोन उचलल्याबरोबर मला एक जणांनी सांगितलं, महाराज काही कळालं का? हो म्हणलं काय हो, काय नाही कळालं महाराज. आपल्या परभणीचे मृदंग वादक दत्ता महाराज दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली दादा बोर्डीकर गेले. हो हातातला मोबाईल गळून पडला. पोईनेकर, पांडुरंगा तुझं भजन करणाऱ्याला अशी शिक्षा देऊ नको रे. आम्ही रोज रस्त्यावर फिरणारे माणसं आहेत. तुम्हाला आमचे पैसे दिसतात. हो तुम्ही येताना आम्हाला 10 फोन करता, कुठं आलात, कधी आलात, लवकर या, आम्ही वाट बघतो. खरं सांगा आता ना एक तरी फोन येतं का आम्हाला? तुम्ही घरी पोहोचले का? नाही फोन करत, कोणी नाही करत. हो ते माऊली आणि दत्ता महाराज गेले ना, धस्कन केलं काळीच. त्या बोर्डीला त्या मुड्याला जाईपर्यंत वाटत होतं गोष्ट खोटी असावं. 2 कीर्तन होते मागच्या ते दिवशी, दोन्ही कीर्तन कॅन्सल केली. हिंमत झाली नाही कीर्तनाला जाण्याची. दोघांची लग्न झाली. त्या दत्ता महाराजाला एक 2 वर्षाची मुलगी आहे. हो ती मुलगी टुकू आपल्या बापाकडे बघू लागली. तिला माहित नाही तिचा बाप झोपी गेलाय का मरून गेलाय, सारखं बघू लागली. तिला माहित नाही लोक का जमले. चिमणीवणी ती पोरगी बघू लागली. हो आणि त्या बोर्डीच्या माऊलीला 6 महिन्याचं लेकरू आहे पोरग आणि 2 वर्षाची मुलगी आहे. त्या लेकराचे जावळं काढले नाहीत. पांडुरंगा लेकरायला जर बाप कळायच्या अगोदर बाप मरून जात असेल तर कुठं आमचं भजन कमी पडायले रे, कुठं आमची भक्ती कमी पडायली रे. बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. किती हाक मारल्यावरती बाप येईल वाटत त्या लेकरांचा. त्या 2 बहिणी, त्या दत्ता महाराजाची बायको आणि माऊलीची बायको, 20-20 वर्ष वय होते आमच्या बहिणीचं. जिंदगी कशी काढावी? एखाद्या बहिणीचा तरुण वयामध्ये नवरा मरणं जिंदगी फार बेकार आहे. हो ऐका ऐका, ते लेकर जवळ घेतले त्या आमच्या बहिणीने, आमच्या पोटात काढू लागलं. देवा असं संकट नको येऊ देऊ रे. 2026 सुरू झाल्याबरोबर पहिल्या हप्त्यामध्ये ही घटना घडली. म्हणून आमच्या ह्या भजनी मंडळींना, ह्या गुणवान मृदंग वादकांना रात्रीचा प्रवास, आता ह्याचा काहीच दोष नव्हता गाडी चालवताना. ह्यांच्या बाजूने चालते पण पुढून येणारी गाडी दारू पिलेली होते आणि त्यांनी उडवलं, बघितलं देखील नाही. हो त्यांचे माणसं ऍम्ब्युलन्स वाल्याला बोलिलं निघून गेले ते. पण आमच्या या 3 लेकरांना, 2 मृदंग वादकांना, पांडुरंगा ते 2 लेकर आजूकडे डोळ्यापुढे दिसतात. त्या दत्ता महाराजांची मुलगी आणि त्या माऊलीची मुलगी. चिमण पिलानो कुशीतया करीन तुम्हावर माया, काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा, घर सुखात मुच ठेवा. होता धोण्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता धोण्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ऐकताय ना? म्हणून शक्यतो कीर्तनाच्या वेळ 8 ते 10. गुरुवारी अच्युत मालक दस्तापूरकरांनी तर सांगितलं 7 ते 9 कीर्तन करा. पण आपला ग्रामीण भाग आहे ना, शेताकडून माणसं यायला लय झाला. 8 ते 10 कीर्तन करत. तुम्ही आज नियोजन केलं होतं 8 ते 10चं.